कल्याण में डूबती महिला को ट्रैफिक पुलिस ने बचाया। कल दोपहर कल्याण के गांधीनगर पुल के पास उल्लास नदी के किनारे एक महिला नदी में फूल बहाने के लिए गई थी, मगर उसका संतुलन बिगड़ गया और वो नदी में गिर गई। जबकि वहां मौजूद लोगों ने देखा और करीब के ट्रैफिक पुलिस चौकी में जाकर इस बात की सूचना दी, जिसके बाद ट्रैफिक पुलिस के जवान मचिंदर चौहान और वार्डन संजय जायसवाल ने अपनी जान की परवाह न करके पानी में उतरकर औरत की जान बचाई। 72 वर्षीय वृद्ध महिला का नाम सुनंदा बोरसे है, जो पास के ही एक बिल्डिंग में रहती है। डूबती महिला को पहले एक निजी अस्पताल में भर्ती किया गया। डॉक्टर ने उन पर उपचार करके उन्हें घर भेज दिया। इस घटना के बाद शहर में यातायात पुलिस की बहादुरी के चर्चे हैं, जबकि आज शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवि पाटिल ने ट्रैफिक पुलिस मचिंदर चौहान और वार्डन संजय जायसवाल का सत्कार भी किया। पोलीस अंमलदार 1996 मचिंद्र श्रीचंद चव्हाण। मी सध्या कल्याण शहर वाहतूक शाखा या ठिकाणी कर्तव्य करत आहे। मला आज 9 वाजेपासून संध्याकाळी 21 वाजेपर्यंत गांधारी ब्रिज या ठिकाणी कर्तव्य करण्याबाबत नेमण्यात आले होते। साधारणतः 10:30 ते 11:15 वाजेच्या दरम्यान एक नागरिक माझ्या चौकीसमोरून आला आणि मला बोलला, साहेब उल्हास नदीमध्ये एक महिला उभी होती, परंतु ती आता दिसत नाही। त्यानंतर मी लागलीच माझ्या चौकीच्या मागेच उल्हास नदी आहे, त्या ठिकाणी मी पळत गेलो आणि पळत गेल्यानंतर आज काल पाऊस जास्त पडल्याने नदीला पाण्याचा प्रवाह जास्त होता, तर मला एक पिवळ्या कलरची साडी दिसली। साडी दिसल्यानंतर माझ्या मनात एक हे व्यक्त झालं की ही 100% महिला असावी। तर मी लागलीच माझा वार्डन आणि मी पाण्यामध्ये जाऊन नंतर त्या महिलेला पाण्यातून काढून बाहेर आणले। बाहेर आणल्यानंतर सदर महिला यांच्या पोटावरती स्पर्श करून तोंडावाटे जेवढं पाणी निघता येईल तेवढं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेच्या नाडीला हात लावले असता की महिला जिवंत आहे असं समजल्यानंतर मी लागलीच प्रायव्हेट रिक्षा बोलून वेदांत हॉस्पिटल गांधारी ब्रिज या ठिकाणी दवापचारासाठी तात्काळ त्यांना मी दाखल केले। त्यानंतर एक 10-15 मिनिटांनी डॉक्टरांना विचारले असता डॉक्टर बोलले की सदर महिला जिवंत आहे आणि महिलेवरती उपचार चालू आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे मुलं वगैरे नातेवाईक आहेत।